राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। विलीनीकरणाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा अजितदादांकडे जाणार होती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंनी हा गौप्यस्फोट केलाय। शरद पवारांना देखील नेतृत्वाचा निर्णय मान्य होता। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातल्या लेखात शिंदे यांनी हा मोठा दावा केलेला आहे। तर शरद पवार आणि अजितदादांमध्ये विलीनीकरणासंदर्भात ठरलं होतं असा देखील दावा शिंदेंनी केलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर पक्षाचं नेतृत्व अजितदादांकडे जाणार होतं आणि हे देखील शरद पवारांना मान्य होतं असा मोठा गौप्यस्फोट शशिकांत शिंदे यांनी केलेला आहे। तर या साप्ताहिकातल्या या लेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला। झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची यासाठी दादा 4-5 महिन्यांपासून कामाला लागले होते। मनपा झेडपीत जाणीवपूर्वक युती घडवून आणली। अजितदादा हिरिरीनं प्रचाराची आघाडी सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय पवारांच्या उपस्थितीत झाला होता। विलीनीकरणानंतर पक्षाची धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय देखील झाला होता। खुद्द शरद पवार आणि सर्व नेत्यांनी हा निर्णय घेतला होता। अजितदादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचं स्वप्न अपुरं राहिलं। दोन्ही पक्ष एकत्र आणणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। विलीनीकरण घडवून आणत पक्ष मजबूतीनं उभं करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं देखील शशिकांत शिंदे यांनी या लेखामध्ये म्हटलेलं आहे।